नमस्कार मित्रांनो, मी प्रसाद मोरे आपल्या युवा कोचिंग क्लासेस मधून बोलत आहे. मित्रांनो, आज आपण आहे ना फायनल अकाउंटचा जो सम असतो बीके मध्ये, कॉमर्स मध्ये बीके हा एक सब्जेक्ट आहे 12वीला 11वीला. त्याच्यामध्ये फायनल अकाउंट हा एक मोठा टॉपिक असतो. हा टॉपिक जवळजवळ 12 मार्कासाठी येतो आणि 3 मार्कासाठी ऑब्जेक्टिव्ह असं 15 मार्काचा ह्याचा बॅटेज आहे. पण 12 मार्काचा हा जो सम येतो ना, त्याची आम्ही टेस्ट घेतली क्लासेसमध्ये. आता टेस्ट घेतल्यानंतर कळलं की मुलं हा पेपर कसा सोडवतात, नंतर मग मुलांना पेपर सोडवताना त्या कुठल्या चुका करतात त्याच्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. एक पेपर चेक करताना मॉडरेटरला काय प्रॉब्लेम होतो त्याच्याबद्दल सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो, हा आपला फायनल अकाउंटचा एक सम आहे. असे आम्ही टोटल क्लासेसमध्ये प्रॅक्टिस म्हणून 1, 2, 3 आणि 4 सम घेतलेले. 4 समचे टेस्ट होते. चला तर मग आपण बघणार आहोत की मुलं सम कसे सोडवतात. आता तुम्हाला तर माहिती आहे, फायनल अकाउंट जर सोडवायचं असेल तर तुम्हाला 3 अकाउंट बनवावे लागतात. कुठले 3? ट्रेडिंग अकाउंट, पीएनएल अकाउंट आणि बॅलन्स शीट. ओके, सो ह्या मुलांनी ट्रेडिंग अकाउंट बनवलेलं आहे. आता एक्झामिनर काय बघतो, पहिलं तर ट्रेडिंग अकाउंट जर असेल तर पहिला डेबिट क्रेडिट घ्यायला पाहिजे. ओके, ह्या गोष्टी क्लिअर आहेत. पुढे तो काय बघतो, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला म्हणजे अकाउंटच्या डेबिट साईडला तुमची जी सुरुवात आहे ती 2 नी झाली पाहिजे. त्याच्यानंतर जे तुम्ही लिहिणार आहात त्याची अमाऊंट व्यवस्थित लिहिली पाहिजे. व्यवस्थित लिहिली पाहिजे म्हणजे काय, त्याच्यामध्ये खाडाखोड नको व्हायला. जर ते ओव्हर रायटिंग असेल तर मॉडरेटर ती अमाऊंट घेतच नाही असं. सो आपण बघू शकतो ओपनिंग स्टॉक ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला जातं आणि ओपनिंग स्टॉकची अमाऊंट पण 35,600 आहे आणि या मुलाने देखील 35,600 लिहिले. अशा प्रत्येक पोस्टिंगला तुम्हाला काय मिळणार, अर्धा मार्क मिळणार. पुढे परचेस आणि परचेस रिटर्न. परचेसची अमाऊंट देखील त्यांनी काय केलेली आहे, व्यवस्थित लिहिलेली आहे. 1,10,000 लेस परचेस रिटर्न. आता जी गोष्ट लेस करतो त्याला नेहमी लक्षात ठेवायचं, ब्रॅकेट टाकायचं. काय टाकायचं? ब्रॅकेट. ब्रॅकेट समजेल असं टाकायचं, व्यवस्थित दिसेल. येस. मग आता 1,10,000 मधून परचेस रिटर्न किती आपला 2,000 रुपये. ते 2,000 वजा केलं तर 1,08,000 बरोबर आहे. आता ह्यानी काय केलंय, हे वजाबाकी केलंय, त्याला ह्या कॉलमला क्लोज करायचं. तर कळेल 1,10,000 मधून 2,000 गेल्यानंतर 1,08,000 आहे. बाकी सेल्स आहे आपला 2,40,000, तेही बरोबर लिहिलंय. लेस सेल्स रिटर्न किती आहे, 1,000 रुपये, तेही बरोबर आहे. मग 2,39,000 आहे. मित्रांनो बघा, इथे थोडंसं एक मिस्टेक झालेली आहे, सिली मिस्टेक आहे. क्लोजिंग स्टॉक आहे, बट आपण अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहिताना जसं डेबिटला लिहिताना 2 लिहितो, मग क्रेडिटला लिहिताना काय लिहायला हवं, बाय लिहायला हवं. मग इथे क्लोजिंग स्टॉक फक्त लिहिले आणि अमाऊंट बरोबर आहे, क्लोजिंग स्टॉक हेही देखील बरोबर आहे, फक्त काय मिसिंग आहे, बाय. सो परीक्षक अशा वेळी मार्क कापण्याची संभावना जास्त असते. का बरं जास्त असते, त्यामागचं कारण आहे, जर तुम्हाला 12 पैकी 12 मार्क मिळवायचे असतील तर तुम्हाला एकूण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, जराशी चूक होता कामा नये. त्या छोट्या छोट्या चुका ज्या आपण बघितल्या पाहिजे. त्यानंतर ग्रॉस प्रॉफिट झाल्यानंतर ह्याला सर्कल जर केलं तर काय होईल, थोडंसं आणखी छान दिसण्याचा प्रयत्न होईल किंवा आणखी चांगलं दिसेल. सो ट्रेडिंग अकाउंट सॉल्व्ह करताना किंवा फायनल अकाउंट सॉल्व्ह करताना ट्रेडिंग अकाउंटमध्ये ह्या मुलांनी ज्या काही चुका केल्यात त्या थोड्याशा आपण समजून घेऊ. तुमच्या बाबतीत अशा चुका होत असतील तर प्लीज तुम्ही सुधारण्याचा प्रयत्न करा. यानंतर आपण पुढे जाणार आहोत पीएनएलला. आता तुम्ही पाहिलं असेल ट्रेडिंग अकाउंटमध्ये पण ग्रॉस प्रॉफिट कॅरी डाऊन झालं पाहिजे. काय झालं पाहिजे, कॅरी डाऊन. हे सुद्धा याच्यामध्ये मिसिंग आहे. सो ग्रॉस प्रॉफिट लिहिताना नुसतं ग्रॉस प्रॉफिट न लिहिता कॅरी डाऊन लिहिणं सुद्धा फार गरजेचं आहे. पुढे आता हा जो ग्रॉस प्रॉफिट आहे, जो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला आपण शो केलेला आहे, तो पीएनएलच्या क्रेडिट साईडला आपण काय करतो, ब्रॉड डाऊन घेतो. काय करतो, ब्रॉड डाऊन. सो ह्याने ब्रॉड डाऊन देखील लिहिलेलं नाहीये. आपण त्या गोष्टीकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. पुढे प्रत्येक गोष्ट जी तुम्ही लिहिणार आहात त्याच्यामध्ये एक लाईन तरी सोडलीत तर काय होईल, तुमचा पेपर व्यवस्थित दिसेल. थोडीशी गडबड एकत्र एकाच लाईनीमध्ये लिहिता कामा नये. क्लिअर आहे. सो सॅलरी लिहिली आहे, ज्या गोष्टीवरती ऍडजस्टमेंट आहे. आता सॅलरीवरती काय आहे, सॅलरीची अमाऊंट 8,700 आहे. ऍडजस्टमेंट काय आहे, तर आउटस्टँडिंग सॅलरी ज्याच्यावरती ऍडजस्टमेंट आहे त्याची अमाऊंट नेहमी इनर कॉलमला लिहायची. इनर कॉलम म्हणजे काय, तर आतल्या कॉलममध्ये. आणि 1 ते 2 लाईन सोडायची. का बरं, ऍडजस्टमेंट याचा अर्थ त्याच्या अमाऊंटमध्ये एकतर ऍड होणार आहे किंवा लेस होणार आहे. अमाऊंटमध्ये ऍडजस्टमेंट होणार आहे, कमी जास्त होणार आहे. म्हणून ऍडजस्टमेंट ज्याच्यावरती आहे ती अमाऊंट कुठे लिहायची, इनर कॉलमला, आणि 1 ते 2 लाईन सोडायची. इथे हा ब्रॅकेट काय करायचा, मगाशी सांगितल्याप्रमाणे पूर्ण करायचा. सो बाकी सगळ्या गोष्टी त्या व्यवस्थित लिहिलेल्या आहेत. इथे बघा, मी तुम्हाला सांगितलं ना
की ओव्हर रायटिंग होता कामा नये. आता ओव्हर रायटिंग झाली असेल त्याला फक्त एक डॅश मारायची. पूर्ण गिरवत बसलात तर ते काय होतं, पटकन शोकेश होतं. मग तुम्ही लांबून जरी तुमचा पेपर पाहिला ना तरी लगेच कळतं की हे बघा, लांबून पाहिलं की अरे इकडे गडबड केल्या म्हणून. मग अशा वेळी परीक्षक आणखी बारकाईने बघण्याचा काय करतो, प्रयत्न करतो. सो आज आपण व्हिडिओमध्ये काय पाहिलं, फायनल अकाउंट सॉल्व्ह करताना ट्रेडिंग अकाउंट असेल, पीएनएल असेल, डेबिट साईडला 2 लिहायचं, नंतर मग अमाऊंट्समध्ये ओव्हर रायटिंग करायची नाही. ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आपण बघितल्या पाहिजे. बाकी डिटेल्स ज्या व्हिडिओज आहेत त्या तुम्हाला युट्यूबला मिळतीलच. आपण ह्याच्यानंतर बघणार आहोत की फायनल अकाउंटचा सम हा नक्की कसा सॉल्व्ह करतात, स्टेप बाय स्टेप त्याची प्रोसेस काय आहे. तो अगदी सोप्या पद्धतीने सॉल्व्ह करायचा असेल तर आपल्याकडे खूप काही शॉर्टकट्स आहेत, त्याच्याबद्दल देखील आपण जाणून घेणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.